मातंग समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये झगडे लावले, वर्गीकरणाचा मुद्दा टाकला आणि झगडे लावले. तर मातंग समाजांना आणि बौद्ध समाजांना मी एकच विनंती करते की तुम्ही एकमेकावर टीका करू नका, भांडणं करू नका. आणि जे कोणी बाबासाहेबांच्या विरोधात बोलत असेल तर ते खरंच खूपच चुकीचं आहे. कारण बाबासाहेबाच्या संविधानामुळं, बाबासाहेबामुळं जे आज आपण हे श्वास घेत आहोत, हिंडत फिरत आहोत आणि आपण जे आईच्या आरामामध्ये, सुखामध्ये जे जगत आहोत, हे बाबासाहेबाची देण आहे. आणि बाबासाहेबासंग बेईमानी करू नका. आणि तुम्ही जे आता एकमेकाशी जे झगडा करत आहे ना, तर हे त्या जातीवाद्याला, मनुवाद्याच्या मनासारखं होत आहेत आणि ते खूप आनंदी होत आहेत. तर त्याला आनंद मिळवून देऊ नका, त्याला निराश करा. आणि भाऊ भाऊ एक या. किती चांगलं वातावरण होतं आतापर्यंत. एकमेकाच्या लग्नाला जात होते, एकमेकाच्या घरी जात होते, एकमेकाच्या कार्यक्रमात जात होते. किती वातावरण चांगलं होतं. आणि बघा त्यानं कसं वातावरण आपल्यात भांडण लावून कसं बिघडून टाकलं. तर बिघडू नका. तुमच्या हातामध्ये हे आहे, बिघडायचं नाही बिघडायचं. आणि बाबासाहेबाला बेईमान होऊ नका. बाबासाहेबाच्या उपकाराची जाण ठेवा. आणि कोणी चुकलं जर असेल ना, तर त्यानं माफी मागाव की खरंच मी हे बोलायला पाहिजेत नव्हतं, पण मी बोललो. पण भावा मला माफ कर, याच्या पुढे मी हे अपशब्द बोलणार नाही, बाबासाहेबाचा अपमान करणार नाही. आणि खरंच तुम्हाला कोणीही वाचवणार नाही. आता जे तुम्ही झगडे करायले ना, हे त्याला आनंद होत आहे, त्या पोळी भाजून घेतील आणि तुम्हाला असं दुःखामध्ये टाकून तुम्हाला पहिल्यासारखी वेळ आणतील. तर अशी घडू देऊ नका. आणि तुम्हाला सोडविणार तर कोण? बाबासाहेबाचं संविधान आणि प्रकाश आंबेडकरच सोडविल. आणि तुमच्या दुःखाच्या प्रसंगी प्रकाश आंबेडकरच येईल. आणि संविधानाच्या कायद्यातूनच तुम्ही सुखरूप जगशाल. हे सर साधं कळत नसेल. अरे मी तर अडाणी आहो, मला एकही वर्ग नाही, एकही वर्ग. मी पहिलीसुद्धा शिकलेली नाही रे बाबा. मी अडाणी आहोत. परंतु मला बाबासाहेब कळाला, मला महात्मा ज्योतिराव कळाले, छत्रपती शिवाजी महाराज कळाले. ज्या ज्या महान मानवानं महान कार्य केले आणि त्यांची मला फार ओळख झाली. मी जवळून त्याला बघत असतो. म्हणून हे अंतकरण तुटते की हे आयुष्य आपलं का बरबाद करायले. तर अरे हे मानवी जन्म पुन्हा पुन्हा लाभत नाही आणि पुन्हा तुम्हाला हे संधी मिळत नाही. म्हणून या जन्मामध्ये चांगलं वागा, बेशिस्त कोणाला बोलू नका, कुणाला दुःखामध्ये लोटू नका. आणि तुम्ही सुखानं जगा आणि दुसऱ्याला सुखानं जगू द्या. नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.